ही काका तुमची इकडची बाजू झुकलेली आहे. प्रॉब्लेम तुम्हाला स्पाईनमध्ये आहे बघण्यावरनं करण्यावरनं. ते पाय वर उचला, एक पाय उचला वरती, उचला पडतो. बॅलन्स होत नाही का उचलू शकत नाही, पेन होत. हां, कुठं पेन आहे का त्याच्यामध्ये? ठीक आहे. हा पाय उचला इकडचा. ठीक आहे. इकडं पेन आहे का? रग लागतो. 70-80% 60%. डोळे बंद केले की कदम ताल केलं की बॅलन्स असं करून बघा. नाही, डोळे उघडे ठेवून कदम ताल करून बघा. करा. असं इझिली नाही होत, असं करावं लागतं ते. हात वर करा. दोन्ही पण सोडा खाली. हात वर करा. खुललं का? मागच्या वेळेस किती प्रयत्न करून खुललं? काहीच नव्हतं. हां, काहीच रिप्लाय नव्हता. काहीच रिप्लाय नाही. आज एका ह्याच्यावरच खुललं. हे मी खुललं. लय मस्त उडली. काय वाटतं? हलका हलका झालं सगळं मागं. मग हलका झालं. हलका झालंय बरंच. काका पुन्हा मांजरीमध्ये ओम स्पाईन केअर क्लिनिकमध्ये आपले हे तिसरं सेटिंग आहे. पहिल्या सेटिंगमध्ये आणि ह्या तिसऱ्या सेटिंगमध्ये काय बेनिफिट वाटतं आपल्याला? पहिल्या सेटिंगमध्ये मणक्याचे जाम झाले होते, ते आजच्या तिसऱ्या सेटिंगमध्ये कम्प्लीट मोकळं वाटते मला. बरं. आणि रिझल्ट कशात आला तुम्हाला? रिझल्ट मला आता कमरेला जे रग लागायचे दुखायचं ते हलकं झालंय. बरं. त्यानंतर मणके असे मोकळे वाटतात. हां. त्यानंतर मला चालायला 5 ते 10 मिनिटांनी मला रग लागायची, ती पण कमी झाली. बरं. मला 10 मिनिटाच्या उभं राहता येत नव्हतं, आता अर्धा तास उभं राहायचं रग लागत नाही. बरं. आणि चालायला पण मी तिरपं चालायचो, आता चालताना पण मला हलकं आणि गुडघ्यामध्ये एकदम असं सॉफ्ट वाटतं. बरं. त्यामुळं खूप चांगलं रिझल्ट आहे याचा. तिसऱ्या सेशनमध्ये जेवढा फरक आहे तर अजून पुढच्या ह्याच्यामध्ये अजून फरक पडून मी पूर्ण बरं होईल याची डॉक्टरांकडून मला खात्री आहे. बरं. आणि पहिला मांडीवर असा पाय येत नव्हता, त्याच्यामध्ये काय आता चेंजेस? आता पहिलं मला असं करून करायला लागायचं. बरं. तर आता मी पटापटा करू शकतो, इझिली करू शकतो. इझिली एकदम. बरं. आणि टेलरिंग काम करताना जे बसल्यानंतर जे रग लागायची तुम्हाला ती पण कमी झाली आता. टोटली कमी झाली? हो, ती पण कमी झाली. बरं. म्हणजे आफ्टर ऑल या ट्रीटमेंटने हॅपी आहे? हॅपी आहे. किती वर्षाचा त्रास होत आहे? मला 13-14 वर्षाचा त्रास होता. 13-14. अनेक प्रयत्न केले, अनेक उपचार केले, अनेक डॉक्टर केले, पण फायनली इथंच मला त्याचा समाधान मिळालं. पाय दुखल्यामुळं आणि मसल टाईट असल्यामुळं मला चालताना बॅलन्स जायचा, तो पण आता कमी झाला. आणि टॉयलेटवरनं मला साईडला भिंतीला धरून उठायला लागायचं, ते पण आता मी डायरेक्ट उठू शकतो आता. बरं. इंडियन टॉयलेटमध्ये बसत होतात का? इंडियन टॉयलेटमध्ये बसतात. इंडियन टॉयलेटमध्ये ते आपण कंप्लेंट कमी झालं. बरं, ठीक. 70-80% तिसऱ्या सेशनमध्ये फरक पडला. बॅलन्समध्ये चांगला फरक पडला. बॅलन्समध्ये पण फरक पडला. चालताना मला जाणं मी आता स्ट्रेट चालते. हां, नाहीतर पहिला असं टोटली बॅलन्स गेला. बॅलन्स आहे आता. बरं. पहिलं टोटली तिरपत चालल्यानं वाटायचं. हां, पहिलं मी ना असं झालं असं. हां, एकदम शोल्डर डाऊन असं. असं. हां, आता बघा. बरोबर. पोश्चरला आलाय जरा. आणि टाईटनेस आकडणंच तर पूर्ण गेलंय. हो. हां, हलका वाटतंय पाय. हलका वाटतं. ठीक आहे. ओके.